लग्नातील आचारी पद्धतीने बनवलेली बटाटा भाजी खाल्ल्यावर आपण 3 ते 4 दिवस त्याची चव विसरत नाही। पुन्हा पुन्हा ती भाजी आपल्याला खावीशी वाटते। ती आचारी पद्धतीने बनवलेली भाजी घरी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। मी स्वप्ना अप्रतिम मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत करते। बटाटा भाजी बनवण्यासाठी मी घेतले आहेत 8 ते 10 बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि हे बटाटे आता उकडून घ्यायचे। खूप जास्त बटाटे शिजवलेले नाहीयेत, थोडाफार कच्चेपणा बटाट्यामध्ये असला पाहिजे। मसाल्यासाठी मी घेतले 4 मोठे कांदे, टमाटे आणि कोथिंबीर, कढीपत्ता पण घेतला आहे। बटाट्यांना सर्व बाजूने फोगने मी टोचून घेतले आहे। गॅसवर मी आता कढई ठेवली आहे, थोडे तेल तापवून घेतले, त्यात टाकली थोडी हळद, लाल मिरची पावडर, त्यामध्ये उकडलेले सर्व बटाटे टाकले आहेत। आता यात थोडेसे मीठ टाकले, पाव चमचा गरम मसाला टाकलाय। मसाला कोणताही तुम्ही टाकू शकता। सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचे। बटाटे तेलात छान परतून घ्यायचे। 5 मिनिटं बटाटे परतून घेतल्यानंतर आता ते काढून घ्यायचे। बटाट्याचे 4 भाग करून बारीक करूनही तुम्ही बटाटे घेऊ शकता, पण मी इथे अख्खेच बटाटे घेतले। भाजीला फोडणी देण्यासाठी आता मी थोडे तेल गरम करून घेतले आहे। त्यात सर्वात आधी घातला आहे कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा, 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतले। व्यवस्थित सर्व परतून घ्यायचे। आता यात 2 मोठे चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे। व्यवस्थित परतून घ्यायचे। खूपच छान सुगंध येतो अद्रक लसूणची पेस्ट टाकल्यामुळे। आता यात टाकणार आहे टोमॅटोची पेस्ट, परतून घ्यायचे व्यवस्थित। आता यात चवीपुरते मीठ घातले, हळद टाकली आहे, 1 चमचा लाल मिरची टाकायची आहे, 1 चमचा धना पावडर टाकलेले। सर्व मसाले जवळजवळ 10 ते 15 मिनिटं मी इथे शिजवून घेणार आहे। आता यात आपण बटाटे फ्राय केलेलं जे थोडं तेल उरलं होतं ते मी यात घालणार आहे। सर्व मसाले त्यात असल्यामुळे याची चव खूप छान लागते। सर्व व्यवस्थित परतून घ्यायचे। आता आपण फ्राय केलेले बटाटे यात टाकायचे। व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचे। आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। भाजीला रंग खूपच छान आलेला आहे, सुवासही खूप छान येतोय भाजीचा। अप्रतिम मेजवानीच्या सर्व रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लग्नातील आचारी पद्धतीने ते कोणता मसाला टाकतात, कोणता आहे तो सिक्रेट मसाला, आता तो सिक्रेट मसाला मी बनवणार आहे। मसाल्यासाठी मी घेतले चक्री फूल, बडीशोप, हिरवी इलायची, मेथीचे दाणे, दालचिनी आणि अख्खे धने। कमी आचेवर मसाले छान भाजून घ्यायचे। एक चमचा जिरेही यात घातले आणि आता हे सर्व मसाले बारीक करून घ्यायचे। मसाला आता तयार झाला आहे। सेम आचारी ज्या पद्धतीने मसाला बनवतात त्या प्रकारे मसाला तयार झाला आहे। याच्याने भाजीची चव खूपच सुंदर येते। सर्व मसाले भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि त्यावर 10 मिनिटं
झाकण ठेवून भाजी वाफवून घ्यायची आहे। आता भाजी आपली 10 मिनिटानंतर तयार झालेली आहे। बारीक कोथिंबीर चिरून घालायची। अप्रतिम मेजवानीच्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। याने माझ्या सर्व रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील। आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते।